ते गप्पा काढण्याऐवजी 4 गोष्टी नवीन शिकलं तर फार चांगल्या असतात. कसं असतं, घराचं काम झाल्यानंतर वाटतं आपल्याला थोडासा आराम करावा, पण आराम करूनही शरीराला सवय होते. प्रत्येक वेळेला झोपणं शक्य होत नाही. कधी मुलांच्या अभ्यासामुळे, कधी कुठे ट्रॅव्हल्समुळे, तर ती सवय झाल्यामुळे मग आपल्या स्वभावामध्ये चिडचिडपणा होत जातं आणि त्याच्यामुळे मग आपला थोडंसं परिणाम पण होतो घरातल्या लोकांवर, आपल्यावर. त्याच्यामुळे काय करायचं, दुपारची वेळ झोपण्याऐवजी असं काही ना काही शिकण्यामध्ये घालवायची. तेवढा वेळही जातो, 4 गोष्टी नवीन शिकूनही होतात आणि आपल्या वेळेची बचत पण होते बघा. आणि नवीन काही शिकल्यामुळे माणसामध्ये ना एक आनंद निर्माण होतो, जोश निर्माण होतो, काहीतरी करण्याची उमेद तयार होते. मी माझ्यावरनं सांगते, मला फार कंटाळा यायचा, मी फार झोप घ्यायची, पण मला एक वेळा याची सवय लागली ना, तर मला म्हणजे माझा वेळ कसा जातो मलाच कळत नाही. आणि माझ्यामुळे जर का कोणाचं फॉलो होत असेल तर मला नक्कीच हे शिकवायला आवडेल. आज बघा आपलं तोरण कंप्लीट झालेलं आहे. पुढे तुम्हाला काय शिकायचं आहे तुम्ही मला सांगा, मी ते तुमच्यासाठी घेऊन येईल. बघा तिथे एक देवीचं तोरण पण मी दिलेलं आहे, गणपती बाप्पाचं तोरण दिलेलं आहे. तुम्हाला जे आवडेल ती डिझाईन तुम्ही मला सांगा. जर तुम्हाला बघा दिव्यांचं स्टँड बघायचं असेल तर मी ते पण तुम्हाला दाखवेल. मला वेगवेगळ्या पद्धतीच्या, भरपूर पद्धतीचे क्रिएटिव्हिटी करता येतात. तुम्हाला काय शिकायचं आहे तुम्ही मला सांगा. मला रांगोळी पण उत्तम प्रकारे येते. मग तुम्हाला हवे असतील तर मी तुमच्यासाठी रांगोळीचे सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. तुम्हाला जर का हवे असेल तर मी तुम्हाला मोबाईलचा बटवा सुद्धा दाखवेल. तुम्ही मला कमेंट करून सांगा, मग मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ मोबाईलचा बटवा घेऊन येईल. कारण कुठे आपण ट्रॅव्हल्स करताना मोबाईल कुठे ठेवायचा लक्ष नसतं, त्याच्यामुळे मोबाईल ठेवायला थोडंसं असलं ना तर मोबाईल सुरक्षित राहतो बघा. आणि उलन कशी सॉफ्ट असते, लोकरचं केलेलं चांगलं असतं. बघा आपले मणी आता कंप्लीट झालेले आहेत. मी आता तुम्हाला मणी टाकून दाखवते. तसेच मणी टाकून आपल्याला 4 गोंडे कंप्लीट करून घ्यायचे आहेत. जे एक्स्ट्रा धागे असतील ते पण कट करून घ्यायचे आहेत. मग आपलं तोरण कंप्लीट होईल. हे बघा आता आपलं साच्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. तुम्हाला गोंड्याच्या फुलांचा साचा पण दाखवून झालेला आहे. त्याच्यामुळे मी त्याला खाली ठेवते. याच्यापासून आपण दिव्याचं स्टँड तयार करू शकतो. जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तो व्हिडिओ पुढचा तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि व्हाईट टाकायचं पण आपलं ऑलमोस्ट काम झालेलं आहे. फक्त त्यातला आपण थोडासा धागा कट करून घेऊया. आणि आता ह्या धाग्याला पण आपण व्यवस्थित खाली ठेवून घेऊया. कारण आता आपल्याला धागा थोडंसं धाग्यातनं, त्या व्हाईट घेतलेल्या धाग्यातनं एक सराशी बाहेर घ्यायची आहे. आपण बघा गोंडे केलेले आहेत. 2 धागे आहेत, दोघं साईडला असे साईडला सोडून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 5-5 मणी टाकून घ्यायचे आहेत. बघा
बघा आपली एक साईड टाकून कंप्लीट झालेली आहे. आता आपण दुसरा धागा दुसऱ्या धाग्यामध्ये टाकून घेऊ. हे बघा हा धागा असा खेचून घ्यायचा आणि त्या साईडला बांधायचा परत. हे बघा इथे हा धागा असा फिक्स करून घ्यायचा. इथे थोडंसं सॉफ्ट घ्यायचं हाताने. हे बघा आता मी 5 तुम्हाला टाकून दाखवतो 5 मणी. हे बघा मैत्रिणींनो आपले 5 मणी टाकून झालेले आहेत. हे बघा तर आता आपण इथे फिक्स करून घेऊया. हे बघा आपण इथे 4 खांब टाकलेले ते दोघांच्या मधनं एक साकडे टाकून, साकडे नाही दोघांना असं वरती खेचायचं. हे बघा हे बघा त्यांना इथे असं घ्यायचं. त्यांना असं पाठीमागे घेऊन इथे एक गाठ घ्यायची. नॉट फिक्स करून घ्यायचे. गाठ मराठी भाषेमध्ये, नॉट इंग्लिशमध्ये. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने करा. हे बघा इथे अशी एक नॉट फिक्स करायची. आता हे बघा ह्याच्या आतमधनं काढायचं. इथे पण एक नॉट अशी फिक्स करून घ्यायची. जेणेकरून आपण कधीही तोरण धुतलं तर ते निघायला नको. हे बघा आता हे दोघं धागे आहेत. या धाग्यांना जिथून आपण वरती घेतलं तिथूनच खाली खेचायचा. हे बघा हे तोरण लागल्यानंतर असं दिसतंय. हे बघा आपण तो गोंडा फिक्स केला. आता तसे सगळ्या गोंडे फिक्स करून घेऊया म्हणजे आपलं तोरण आज कंप्लीट. नक्की तुम्हाला पुढचं काय बघायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा. मग मी तुमच्यासाठी घेऊन. हे बघा
आपला तोरण आता कंप्लीट झालेला आहे. हे बघा कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा पूर्ण झालेलं आहे आपलं तोरण. त्या डोरला लावल्यानंतर बघा ते कसं दिसतंय. हे बघा दोघं साईडने तुम्ही कुठल्याही साईडने लावू शकता. बघा कसं वाटतंय आपण बनवलेलं तोरण. मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काही अडचण आल्यास तेही मला सांगा. हे जे मी तुम्हाला गोंड्याचे आणि याचा साचा दाखवला आहे, हा फुलाचा साचा 20 रुपयाला मिळतो आणि गोंड्याचा साचा 30 रुपयाला मिळतो. याच्यामध्ये 3 प्रकारचे असतात, लहान मोठा आणि सर्वात छोटा. आपल्याला सर्वात छोटा साईज गोंड्यांसाठी उपयुक्त असतो, म्हणून मी हा सर्वात छोट्या साईजचा उपयोग करते. तुम्ही हा साचा वापरून उपयोग करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.